श्री स्वामी समर्थ ताई. मी स्वामी समर्थ. बोला ताई. हा ताई, आज अनुभव शेअर केला तर चालतंय का? हो, आज रविवार आहे ना ताई. हा, स्वामींनी खूप छान छान अनुभव दिलेत. अरे म्हणलं वा. आता ताईंना अनुभव शेअर करावेत, नाही का? पुन्हा हा, लक्षात राहत नाही ना हो बरोबर आपल्या बरोबर. ह्याच्यामध्ये. तरी ते मग ना म्हणलं लिहून ठेवायचे एका कागदावर, म्हणजे हा. कसं आठवण कधी कधी एखादं विसरून जातो सांगता सांगता. हो ना, मी आता आज चतुर्थी आहे ना, मी आता तेच म्हणत होते, मी लिहून ठेवायला पाहिजे. पहिला अहो व्हायचं ताई, हा. पण आता घरात असूनच मला होत नाहीये, काय माहिती. पहिले जॉबला जाऊन मी सगळे व्यवस्थित करायची, आता एक घरातच ना आहे. ताई, प्रत्येक गोष्टीला देवाने, स्वामींनी आपल्याला वय असतं ना, त्या वयात ते होतं आपल्याकडनं. तरी पण स्वामी आई आहे म्हणून आपण, म्हणजे मला तर सांभाळूनच एवढंच. काय का ताई, एक विशेष आहे बरं का. काय हा, होतं माझ्या ना, लवकर लक्षात राहत नाही ना. हा, मग मी काय करते, मला काय सापडत नसलं ना, मी फक्त स्वामी म्हणते, स्वामी कुठे ठेवले, मला पटकन सांगावं तुम्ही. कोणच नाहीये मला, नाही का, तुम्हीच सांगा. अहो काय ताई, विशेष असं स्वामी मला पटकीने ती वस्तू शोधूनच देतात अहो. आणि अरे कशा नाही वा. कशाच. आजचीच गोष्ट घ्या, काय झालं मला, नाही का, आज फुलं आणायची होती, चतुर्थी होती ना. हा 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 आणि मग फुलं बघितली, ते बाबा दिसलेच नाहीत मला, फुलवाले जे चांगले देतात ना बाबा, ते हा दिले हा नाही दिसले. आणि दुसरं दुकान पण बंद होते आज, का माहिती. मग मी काय म्हणलं, स्वामी आज फुलच नाही तो, हा नाही का. आणि बाप्पाला पण म्हणलं, बाप्पा तुला पण फुल नाही रे आज लाल, मी फक्त आज दुर्वाच वाहते. आणि येत होते, आणि माझी मैत्रीण अक्कलकोटला गेली, मला पण जायचं होतं, पण घरी पाहुणे आले होते. हा हा. जायची तर खूप इच्छा होती, स्वामींनी सगळं घडून आलं होतं, पण पाहुणे पण महत्वाचे आहेत ना हो. आपल्या बरोबर दारात बरोबर. अतिथी आलेला असतो पहिला. मग खरंय खरंय. म्हणलं जाऊ द्या, पहिला अतिथीलाच बघावं. स्वामी असते थोडीच म्हणा, आणि त्यात मिस्टरांची तब्येत नाही बरोबर, आणि त्यात माझी पण नाही. मग अच्छा. म्हणलं जाऊ हा दे. मग तिला मी सांगितलं, ही नाथतर महाराजांना आवडतं ते घेऊन. ती म्हणली ना, काय काय हा आणून देऊ ग तुला, तर काय काय घेऊ तुला, ती चालली. तर मी म्हणलं एवढं एवढं घेऊन ये. आणि मला अचानक, बघा ना, मी तिला एवढी सांगत होती, हा. पण असं झाड होतं, म्हणजे गार्डन तिथंच होतं, म्हणजे रोडच्या कडेलाच आहे जास्वंदी, आणि एकदम खाली मुळाशी ते फुल आलं होतं. अरे तेवढं मला बघा. दाखवलं फुल त्या स्वामींनी, की तिथं बघा. तुला फुल आहे पाहिजे ना, गणपतीची चतुर्थी केली, ते फुल दाखवलं. बघा, किती छान. इतके स्वामींचे अनुभव आहेत ना, छोटे छोटे, पण इतके मनाला असं म्हणजे भारी हो, वाटतं, नाही का. खूप भारी आणि वाटतं खरं. स्वामींशिवाय शांतता पण नाहीये कुठं, शांती नाही मिळत, खरंय. स्वामींशिवाय. खरंय. अहो परवाचीच गोष्ट झाली, दत्त जयंती होती. हम्म. आणि गरीब मी एकटीच होती, मुलगी पण 10वीला आहे, ती पण म्हणली, आई मला संध्याकाळचं नाही जमायचं. मिस्टर पण म्हणे नाही, मला पण नाही जमणार. हा, मुलगा पण म्हणला मी पण जाणार आहे नारायणपूरला. हा, मग मी म्हणलं चला आता स्वामी, आता मला नाही यायचंच, किती दिवस झालं नाही का तुमच्या मंदिरात मी जाते ना भापकर म्हणत, गेलेच नाही हो. हा, आता आज दत्त जयंती जाऊया, मग मी असं म्हणून निघाले. हा, आणि 11:30 वाजले घरीच मला, नाही हा, का, आवरून. ते त्या दिवशी लक्ष्मीची पण पूजा मांडली ना, हा, हा, मग उशीर झाला. हा, म्हणलं स्वामी आता 11:30 झालेत, अजून मला हे घ्यायचंय ना, फळं वगैरे घ्यायच्यात. म्हणलं हा, कसं सापडते का नाही, आरती सापडते की नाही. पण हा, मला बरोबर त्या दिवशी आरती सापडली. आणि थोडंसं चालत पण जावं लागतं ना, हा, तर हा, थोडीच चालली, आणि लगेच ऑटो पण, म्हणजे मी म्हणलं त्यांना रिक्वेस्ट केली त्या काकांना, म्हणलं काका आम्हाला सोडा ना, आरती आहे 12ची. तर हा, ते पण तयार झाले. आणि मला जाताना नाही का, म्हणजे थोडं जिथं चालायचं होतं ना, तिथं दत्त महाराजांचं एक मंदिर होतं. हा. पण माझी ओढ त्या स्वामींकडेच लागली होती. आई आणि गं. पुढून दत्तांची पालखी निघाली या. आणि मी हा, म्हणते बाई, पालखी म्हणजे काय तर असतं, की आपली इच्छा पूर्ण होती. पालखी जर आपल्याला आडवी आली जाताना, हा, दत्त हा, महाराजांचीच पालखी आडवी आली होती मला. हा. आणि मी म्हणे किती वेडी आहे ना, इथं पण दत्त महाराजच आहेत की, इथं थांबायचं, स्वामीकडे चालली काय करते, असं वाटतंय बरं का मनाला. हा, पण नाही, जावंच म्हणलं. आणि तिथं गेले. हा, आणि मला ना ते ना, आमच्या इथं ते मोफत देवदर्शन आता सुरू झालंय ना, हा, हा, ह्याच हा. हे जे असतात ना नगरसेवक, लोक, हे नगरसेवक, ते अच्छा. घडवून आणतात ना लाडक्या बहिणींसाठी. तर मला ओ. त्यांच्या ऑफिस मध्ये जायचं होतं ताई, हा. तिथं केशवनगरला. आणि मी भापकर मळ्यात चालली होती, आणि मला माझी मुलगी म्हणत होती, आई माझ्या मैत्रिणीची आई पण चालली, तू पण जा, तुला त्यांनी लोणकर तिकडे बोलवलंय, म्हणजे केशवनगर मध्ये बोलवलंय. पण बघा हो, स्वामींची किती किमया. आम्ही तिथे गेले, दर्शन वगैरे, आरती वगैरे घेतली. आणि आले, आरती झाली आपली, आणि पाया वगैरे पडले स्वामींच्या, सगळं ठेवलं, काय फळं वगैरे नेलेली. आणि बाहेर आले, तर ते तिथले ऑफिस मधले लोक तिथे येऊन बसले होते, आणि ते मोफत देवदर्शनाचा पास वाटत होते, नाव विचारत होते. अरे तरी बापरे. पण मी म्हणले, मी काय म्हणलं की नाही का, हे जागेचे वगैरे आता नाही का, फ्लॅट घ्यायचाय का, असं तसं 2 BHK 1 BHK हा, तेच हा. आहेत बरं का, मी म्हणते आपलं, नाही का, नको त्यांच्याकडे जायला, नको हा, आपल्याला. पुन्हा पण म्हणलं, रिक्षा पण येत नव्हती, आणि चालत जायचं, उपवास पण होता त्या दिवशी. म्हणलं तर हा, चालत हा, जावं, तर कसं तब्येत बरी नव्हती. मग हा. म्हणलं झालं जाऊन विचारू. तर मग ते म्हणे, अहो इथं नाही का, तुम्हाला जायचं असेल तर सांगा ताई, जाणार आहेत बघा म्हणे, तुम्हाला जायचं का अक्कलकोटला. मी नाव वगैरे दिलं.
पण हो. ते पाहुणे आल्यामुळे मग मला जाता नाही आलं. पण हा. म्हणलं जाऊ दे स्वामी, आपली इथून तरी सेवा घडती ना. हो ते हो एक हो. झाला. आणि मुलगी आता 10वीला आहे ना. हा. तर मुलीला नाही का असं म्हणजे खूप तिला असं जरा लवकरच घातली मी तिला शाळेत, म्हणून का अच्छा. माहिती. आणि थोडी चिडचिड होती तिची. हा 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 तिची हा. शांती पण आहे करायची, आता बघू ना कधी करायची. ते एक हा शांती एक निघते ना, मग ते चिडचिड करायची. मी म्हणायची हा स्वामी हा. हिला थोडस नाही का हो, हा. लवकर पण घातली, अभ्यासाचं पण असतंय लोड, मुलांना क्लास असतात बरोबर बाहेरचे बरोबर. शाळेतले, इतकं कसं हो स्वामी असं तसं. आणि तुम्ही म्हणजे तिला असं मोठा दादा आहे, पण मुलांचं एवढं नसतं. म्हणजे म्हणजे हा. मोठी मुलगी असती तर तिनं समजून सांगितलं असतं. काय माहिती आजकालच्या मुलांचं वय बरोबर. दोघांच्या मध्ये फरक पण आहे ना, 5-6 वर्षाचा, त्यामुळे हा. विचार जुळत नाहीत. मग स्वामी हम्म. हिला कोण हो एवढं गाईड करणार, नाही का, मी करते. हा. पण मुलांचं जरा मुलींचं वेगळंच असतं. मग बरोबर. म्हणलं स्वामी तुम्हीच तिला हे करा ना, असं तसं नाही का. हा आणि ती चिडते ना पटकीनी. हा हा. मग म्हणले तर ह्यावेळेस तिला मार्क पण छान पडले, पहिली आली वर्गात ताई ती. अरे वा. इतकं भारी वाटलं ना, म्हणलं स्वामी खरंच ऐकते ना. आणि मी समृद्धीला, माझ्या मुलीला म्हणायची, अगं तू म्हणते ना की मला हे समजत नाही ते समजत नाही, तू फक्त स्वामींना म्हणत जा, श्री स्वामी समर्थ म्हणत जा, आणि पेपर लिहायला सुरुवात करत जा. बघ हा तुझं सगळं पाठ होईल. आणि तिला जो हिस्ट्री जॉग्राफी खूपच इतकी म्हणजे चिडायची ना ती, हा विषयाचं पाठांतर होत नसायचं त्यावेळेस पण. पण हा हा. त्यामध्ये पण खूप चांगले मार्क आले, इंग्लिश मध्ये अरे सायन्स वा. मध्ये. फक्त मॅथ्स तिला अवघड जाते थोडस. हा हा. ते पण तिला म्हणलं मॅथ्सची तुला प्रॅक्टिसच करावी लागेल, दुसरं कोण काहीच करू शकत नाही. बरोबर. आणि आमच्या ना आल्या, आम्ही इथं जिथं राहायला राहतोय ना मांजरीमध्ये, तिथं आल्यापासून आमचं मीटरचं काम होत नव्हतं ताई. हा लाईटचे मीटर आपले जे असतात ना, हा 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 हा. असं हे वरून येतात एमएससी बोर्ड, ते येत नव्हते. ते अच्छा. पण बघा आज चतुर्थीने 1 महिना झाला आज बरोबर. बघा मला उलट मला स्वामी म्हणले असतील की ती 1 महिन्यानंतर तो अनुभव शेअर करते. बघा ना, घरातले पण काम हे असतातच. आणि बरोबर. बरं आज बघा योग आला, आज बरोबर 1 महिना झाला, चतुर्थीच होती बघा त्या दिवशी. हा आमचे मीटर बसलेत असं वाटत नव्हतं. हा म्हणजे सगळे म्हणायचे नाहीत बसणार लवकर, नाही का, खूप तिथं हे आहे एमएससी बोर्डामध्ये, एवढे एवढे हा नाही हा का हा भरावे हा. लागतात तेवढे, असं नाही का चाललं हम्म. होतं. पण ते पण झालं. अरे वा. आणि सगळे माझ्या म्हणजे ज्या ज्या माझ्या इच्छा आहेत ना, ते स्वामी पूर्ण करतात. पूर्ण नाही केलं. का, पण ते अनुभव शेअर करायला पाहिजे असतो ना महत्वाचा. हा अनुभव तो शेअर केला की महत्वाचा आहे, स्वामी केला नवीन नवीन पाहिजे लगेच शेअर. अनुभव देतात ना. खरंय खरंय. त्याच्यामुळे मग म्हणलं स्वामी पुन्हा म्हणतील एवढे छान अनुभव देतोय मी, हा. आणि शेअर तू पण नाही करत. शेअर पण नाही करत. नाही, महाराजांना सगळं आता आपल्या मनातलं जाणतात म्हणजे त्यांना सगळंच माहिती असणार ना. अगदी अगदी हिला खरंय. एवढे 1 महिना झालं, मी एवढे छान छान अनुभव झालं ना. मग म्हणलं आता आज काही झालं ना. आणि मी ऐकलं होतं तुमच्या एका अनुभवामध्ये की तुम्ही रविवारचे दिवसभर अनुभव घेतात. हो घेते मग म्हणलं घेते. आता आज करावं ट्राय आणि सांगावं स्वामींचे छोटे छोटे अनुभव आहेत. छोटेच आहेत पण नाही का, नाही छान आहे मनाला ताई. एकदम भारी आपल्याला वाटतं. ज्याच्यातनं समाधान मिळतं ना, तो अनुभव मोठाच असतो. आणि बघा ना, स्वामींचं जर तो म्हणजे तोंडामध्ये जर आपला जप असेल स्वामींचा, हा तर नाही का काम पण पटपट होतात. आणि ना पटपट कुणाचं होतात. निगेटिव्ह ऊर्जा आपल्याकडे येते ना हा काय. खरंच काहीच नाही. स्वामींचा फक्त जपच पाहिजे, बाकी दुसरं काही अगदी नको वाटतं. अगदी बरोबर आहे. दुसरं जमतच नाही ना हो आपल्याला. जप पटकीन येतं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी. आणि हा. काय विशेष असेल हो ताई, असं सकाळ आपल्या स्वामींनी सांगितलंच आहे ना, तुला नाही का पारायण नाही जमत, अजून काय पोथी वाचायला नाही जमत, हे ते नाही का, मंदिरात यायला नाही जमत, तू फक्त जिथं आहे तिथं उठता बसता खाता पिता नाव घे. नाव घे. पण नाव नामस्मरण. घेतल्याबरोबर स्वामी का दिसत्या तुम्हाला काय माहिती. खरंच. किती आणि छान दाखवतात किती म्हणजे छान. ताकद किती आहे स्वामींची असं खूप दाखवतात ते. ताकद आहे खरंय. आणि मन शांत होतं. आणखी त्यांचं नाव घेतल्यावर किती पण असतंच लेकरांचं जर आपल्या संसाराच्या ह्याच्या किती असलं ना, पण हं. स्वामींच्या नावातच ताकद. आणि शांत करतात स्वामी. म्हणजे आता नाही हो का, हो. पहिलं खूप व्हायचं चिडचिड, हं. पण आता नाही का, म्हणजे जाऊ दे आहेत की स्वामी आपल्याला, असं वाटतंय. कसं हा स्वामी बोलणार. आहेत ना. आणि जप करताना पण इतके डोक्यात विचार येतात ना, पण नाही का स्वामी आहेत, स्वामी ऐकतात. मग जपाव स्वामी म्हणले ना, तू फक्त माझ्या नावावरती लक्षही कर, मी बघतोय तुला, तू किती हो. नामस्मरण करताना माझ्याशी एकरूप होतोय. अगदी. मग पहिलं असं म्हणजे जप करताना नाही का, हं. मन स्थिर राहत नसायचं आणि खूप विचार डोक्यात यायचे. पण हं. आता ते वचन स्वामींचं आठवलं ना, की मी तुझ्या नामस्मरणावरती लक्ष देऊन आहे. तर हां. खरं हसाय पण येतं की माझं मला. पण होतं, एक होतं. अगरबत्ती पूर्ण होईपर्यंत होतो जप आता हो, माझा, हो, नाहीतर हो. पहिलं मध्ये होतच नसायचा. किती छान चालतंय. अनुभव आहे ताई. मी शेअर करते हां. हा ताई करा शेअर हा. श्री स्वामी हो, समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.